कसं राहणार आहे सांगू का? दादा जर तू दिलंस मला तर चंद्र सूर्याचं पण तुझं नाव जगामध्ये गाजल. आणि नाही दिलंस तरी सुद्धा गाजल. आता असं म्हणतेस काय? कसं गाजल सांगू का? सांगून द्या. जे तुझ्या गावडी दूध आहे ते दूध होळीला जाऊन मिळेल आणि तुझ्या मेडक्या सकट दगडा शिळा होणे पडच्याल्या बाबा रे चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचं दगडा शिळा होणे पडचिला आणि माझा येणारा भक्त तुम्हाला बघून जाईल. असं मात्र या करंजा लाडीनं जसं यांना सांगितल्याबरोबर कोड पडलं होतं या मेंढक्या दादा या वेळेला. जसं ते बाबा हे दूध निघून गेलं दूध होळी ते हळ्याला बाईला जसं मिळालं तेव्हापासून पहिला दूध होळी म्हणत होती. हल्ल्याला म्हणजे कन्नड मध्ये दुधाला हल्ल्याळ म्हणतात. हाल म्हणते ते हाल हाल म्हणते ते बाबा रे हळ्याला बाई म्हणून बाबा रे जग जाहीर झालं आणि हे सगळं सांगून माझी असणारी एकवा माकावा वाट चाली करत बाबा रे निघून चालल्या पुढल्या मार्गाला. एकवा माकवा चालल्या मोरण निघून त्या जागेला पुढे कोणता प्रकार मात्र झालेला पहिला. बाबा रे असणाऱ्या वाटेला चाल करीत निघून गेल्या आणि त्या असणाऱ्या बाबा रे चिंचणी सूर्यनगरात बरं हा त्या चिंचेच्या बनाला त्या चित्रीसूर नगराला त्याच्या बहिणी गेलेल्या आणि त्याच वेळेला कोणता प्रकार झालेला सईला. उगवल्याला दिवस मावळाही गेला रात्र झाली कोड पडलं जीवाला दोघी जण बहिणीला बाई ग लहान बाळ आहे आपल्या संगतीला रात्री रात्र कुठं तर राहूया आणि सकाळपारी आपल्या मार्गाला निघून जाऊया बरं का. रात्र तर पडून गेल्या आणि कुठं तर आसरा घेतला पाहिजे रात उजडाय पाहिजे रात्र तेवढी उजळली पाहिजे म्हणून असणारी माझी माया कानाने माझ्या एकवाने विचार केला आणि बाबा रे त्या कर्नाटक भागाला चिंचणी सूर्यनगराला असणाऱ्या बाबा रे त्या हिराबाईच्या वाड्याला जसं जाऊन दरवाजा लागली वाजवायला. हिराबाई वाढलीच्या गेली होती वाड्याला आणि दरवाजा लागली होती ठोठवायला त्याच मात्र वेळेला. असणारी ती हिराबाई आंधळी म्हातारी असायला बाहेर येऊन आली आणि काय लागली म्हणायला त्या दोघी जण बहिणीला बरं का. अगं बाई तुम्ही कोण आहे म्हणजे ओळख नाही पाळख नाही म्हणजे रात्र झाल्या तुम्ही दरवाजा वाजवायला लागलाय. काय सांगायचं मावशी तुम्हाला. काय कोड पडलं या. आम्ही वाट चालू करीत इथपर्यंत निघून आलोय. आजची रात्र राहायला जागा द्या सकाळी दिवस उगवायला आमच्या मार्गाने आम्ही निघून जातो बरं का. म्हणजे तुम्हाला आसरा पाहिजे म्हणा की. आसरा पाहिजे म्हणून तुमच्यापाशी आलोया. तसा त्या हिराबाई वाढलीला बोलायला आणि तिला मात्र या दोघा बहिणीला काय केला सईला. बाई ग हिथं नको राहायला जावा भरल्या गावाला हिथं बार दोन दैत्य मारते ती बरं का. 100 भावापैकी ही दोन किलकिट दैत्य असायचं विष्णू देवाला. बाई ग वर मागून दोघ जणांनी मारते ती. काय म्हणत होती माहित आहे. इथं राहण्यासारखी शिस्त नाही बायानो. ही 100 अशी भावाची टोळी ही टोळी अशी ना आणि ह्या किल आणि किड ही दोनच लय मारते. त्या दोघांनी वेगळे वाट जाऊ द्यावं. अहो ही देवाला प्रसन्न करून घेताना काय म्हणली होती माहित आहे. काय म्हणलं होतं. देवा आम्हाला अमर व्हायचं आहे अमर मरण नको. मरण नको. ही माझ्याकडनं काही जमणार नाही बाबा तुम्ही दुसरीकडे काहीतरी बघा जावा. आता त्या हिराबाई वडिलीला सांगायला दोन बहिणी लागल्या होत्या बोलायच्या म्हाताऱ्याजीला. बोला या नाव लागरे बघा सांगायला लागरे एवढ बोलताना बघा एवढ बोलताना बघा कोरव पडले कोरव पडले बघा कोरव पडले. माझ्या लाडीने बघा या माया का देवीने कारण्या लाडीने बघा या माया का देवीने. तेवढं मारावं नगरी सुखी करावं दैत्य मारावं नगरी सुखी